आपण सुद्धा भागवतात काय सांगितलं गेलं, व्यासांना काय सांगायचंय म्हणून श्रीमद भगवद्गीतेच्या बद्दल म्हणले ना, भगवद्गीता समग्र पठन करावे. ज्याला समग्र पठन शक्य नाही त्यानं अर्धी भगवद्गीता वाचावी. अर्धी भगवद्गीता ज्याला वाचता येत नाही त्यानं पाद भगवद्गीता वाचावी. पाद वाचता येत नाही त्यानं एक अध्याय वाचावा. एका अध्यायाचे पठन ज्याला जमत नाही त्यानं अर्धा अध्याय वाचावा. अर्धा अध्याय जमत नाही एक चतुर्थांश अध्याय वाचा. तेवढे जमत नाही एक 32 अक्षराचा श्लोक वाचा अनुष्टुपूर्ताचा. संपलं काम तुमचं. 32 अक्षरे ज्याला वाचणं शक्य नाही त्याला सांगितलं अर्धा श्लोक वाचा बाबा. अर्धा श्लोकही वाचणं शक्य नाही त्याच्याकरता शेवटी सांगितलं अक्षरम अक्षरार्धम वा. तुम्ही अक्षरार्धाचा जरी विचार केला, म्हणून नामदेवरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी बद्दल सांगितलं की नाही, एक तरी ओवी अनुभवावी. हे काय आहे सगळं? अक्षराचा विचार करा, अक्षरार्धाचा विचार करा, एका तरी ओवीचा तुम्ही अनुभव